सो आम्ही आता झालो रेडी आणि आता गुड मॉर्निंग, वेलकम टू. आता एकच व्लॉग बनवते मी है ना, कारण की क्लिप्स खूप छोट्या छोट्या आहे, जोपर्यंत होईल तोपर्यंत, कारण की आपण थोडं थोडं दाखवण्याचा तरी प्रयत्न करतोय. तर चलो हल्दी को. आणि मी कशी दिसते ते सांगा पटकन. कशी दिसली आहो मी? सुंदर. थँक्यू. विचारावं लागते तेव्हाच उत्तर भेटते. दादांच्या लग्नाच्या या व्लॉग सिरीजमध्ये डे 3 मध्ये तुमचं स्वागत आहे. माझं नाव आहे शरयू आणि अजून तुम्ही डे 1 डे 2 चा व्लॉग बघितला नसेल तो जाऊन बघा. आणि आम्ही नाश्ता केला आणि आलो फोटोशूटला. अशा गोष्टी व्लॉग मध्ये येतात ना. हे दा आयुष्यात तू करत नाही असला प्रकार, घरी तर काहीच नाही करत हा प्रकार. काही असो, पुण्यात तर थोडं सांगाही नाही हलवत. हा ना, एकच पाय हलवतो. माझ्या अहोंची हळदीची फोटोशूट पण इथेच झाली होती, पण तेव्हा मी नव्हती म्हणून मी आता जास्त फ्लॉन्ट करते. बीटीएस फोटोशूटचा बीटीएस दाखवणार मी तुम्हाला आता. एक काम करा. खरी कसरत तर आमची तेव्हा सुरू झाली जेव्हा फोटोग्राफर एक व्हेरिएशन आम्हाला सांगत होते. आणि ऑफकोर्स एंड रिझल्ट खूप छान आला असेल. आणि फायनली बॉईज गँगला सुद्धा फोटोशूट करायचा मौका मिळाला. उखाण्यांची रंगीत तालीम तर आमची सुरूच होती. आणि एकीकडे मी माझा मेकअप दाखवते, पण जेव्हा लाईट चेहऱ्यावर पडत नाही आणि पडतो, यात खूप जमीन आसमानचा फरक असतो. ओके, त्यासोबतच आम्ही भरपूर साऱ्या रील शूट केल्या. हल्दीची फोटोशूट झालेली आहे आणि आता काय आहे, आता ओलं व्हायचं आहे ना. नानोरा आहे, नानोरा. तर चलो नानोरा. इकडे बघशील शेण आहे, हे पण मी माझ्या व्लॉग मध्ये घेतलं. हो चला, तर मग आता मी माझ्या क्यूट क्यूट सासूबाईंना तुम्हाला भेटवते. आणि सगळ्यांना हाय केलं आणि मग डेकोरेशन कडे बघितलं तर वाव, मस्त सुंदर सगळ्यांनी छान सजवलं होतं. आणि हिरवा मंडप पण पडला होता. आता बस हळदीला सुरुवात व्हायची बाकी होती आणि ती पण झाली छान. असं आमच्याकडे विदर्भात तरी आमची हळद ही मॉर्निंगला असते आणि मग छान असं तेल चढवतात आणि मग हळद लागते. सो शॉवर डान्स आणि डीजे असल्यामुळे आम्ही ते असं मोबाईल मी पाण्यात यूज नाही केला, म्हणून त्या फुटेज माझ्याकडे नाही आहे. पण वी हॅड अ ब्लास्ट ऑन हल्दी. थांबा 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 थांबा, ते फोटोग्राफर बाहेर आहे. थांबा एक मिनिट जाऊ या माझ्या ब्लॉग मध्ये. सो गाईज, घरी आल्यानंतर हा आहे माझा सेकंड लुक फॉर सप्तपदी. आणि ही प्युअर चंदेरी साडी इतकी सुंदर दिसत होती. ब्लाऊज डिफरंट होता पण हे खूप जास्त कॉम्प्लिमेंट करत होतं. आजी गेली पिल्लू तो. मी काढते ते. इकडे बघा. उडवत उडवत चला. अशा प्रकारे बऱ्याचशा विधी पार पडल्या आणि त्यानंतर देवकुंडी सुद्धा होती. पण मग नवरदेव काढायच्या तयारीमध्ये आम्ही खूप क्विकली घरी निघालो. सो आमचे नवरदेव झाले आहे घोड्यावर बसायला रेडी. आणि हा आहे माझा थर्ड लुक ऑफ द डे. एकदा नवरदेव निघाला त्यानंतर नवरीला आणल्याशिवाय घरात एंट्री नसते. तर हे पूर्ण विधी पार पडल्या आणि फुल ऑन नुसतं धमाल डान्स आणि बस पाय दुखेपर्यंत आम्ही नाचलो.
आम्ही भरपूर नाचलो आणि बघा माझे अहो किती नाचताय. अशा प्रकारे आमचा दिवस संपला आणि सगळेजण आपापल्या घरी निघाले आणि दुसऱ्या दिवशी आहे लग्न आणि लग्न तुम्हाला याच व्लॉगमध्ये बघायला मिळेल. सो भेटूया डे 4 मध्ये. 2, 3, गो. लग्नाचा दिवस उजाडला आणि आम्ही जसं हॉलवर पोहोचलो छान ब्राईड आणि ग्रूमचं फोटोशूट सुरू होतं आणि माझे अहो सुद्धा माझी वाट बघत होते कारण ते ब्रदर्स ड्युटी खूप निभावत होते आणि मग त्यांनी छान फेटा घातला आणि हा आहे माझा छान वेडिंगचा लुक. मी छान पैठणी नेसली आहे आणि आम्ही सगळं असं डिसाईड करूनच पूर्ण वेडिंगचे आउटफिट ठरवले होते आणि मी कशी दिसते हे प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि एकीकडे छान मम्मी आणि बाबांचं छान फोटोशूट सुरू होतं. हा व्हिडिओग्राफर बनलेली आहे शरयू. आता मला ब्रह्मचारी जायचं नाही आहे म्हणा. हा माफ करा. हाय बघा इकडे राम राम जय राजा राम, राम राम जय सीता राम, राम राम जय राजा राम. हे गाईज खूप आवाज फिरतोय आणि लग्न लागलेलं आहे. मला थोडा वेळ भेटलाय म्हणून मी लिफ्ट मधून तुम्हाला हाय हॅलो करते. चला टाटा. साखी आणि त्यानंतर आम्ही प्रमुख पाहुण्यांना भेटलो म्हणजे आमच्या सखीबाईला. आणि लग्नच म्हणजे सगळे नातेवाईक येतात आपले रिलेटिव्ज माहेरचे आणि आमच्या लग्नानंतर हे घरचं पहिलं लग्न तर असं एकदम माहेरचे म्हटल्यानंतर मला खूप आनंद होत होता भेटताना. आम्ही दोघं मिळून छान रिलेटिव्सची गप्पा गोष्टी करत होतो आणि त्यात दिवस कसा गेला काही सुद्धा समजलं नाही. आणि मग त्यानंतर छान फोटोशूट पार पडली. इतक्या गडबडीत सुद्धा म्हणजे माझं तर काहीच सुचत नव्हतं व्हिडिओ शूट करायचं पण प्रणमनी काही फुटेजेस काढले आहेत. मग छान दादाची आम्ही सप्तपदीसाठी छान तयारी केली. दादाची तयारी झाली आणि छान दादा झाले सज्ज आणि मग इकडे सुरू होतं सप्तपदी आणि इकडे आमचं सुरू होतं छान गप्पा गोष्टी. आता चालू आहे सप्तपदी. बघा करा दादा आज कसं झालं लग्न सांगा. सावी आज कसं झालं लग्न ते आम्हाला कंटिन्यू म्हणताय. वहिनी ब्लॉग सुरू केलं का ब्लॉग काही बोलल्या का म्हणते. बोलायला टाइम भेटला का. सगळेजण कमेंट करून सांगा तुम्हाला असं लाईव्ह व्हिडिओ पाहिजे की व्हॉइस ओव्हर देऊन पाहिजे. अरे जमतच नाही ना. जमते का सांगा बरं. एवढं लग्नात सून काय करत आहे तर ते मोबाईल सोबत बोलत आहे. म्हणून आता आम्ही छान काय करणार आपण टाइमपास. 500 लाईक्स जर आले या व्हिडिओला तर आम्ही नक्कीच लाईव्ह व्हिडिओ ब्लॉगिंग सुरू करू. हा म्हणजे बोलायचं. येस नाही उठू नका म्हणते इथून. आता अजून नंतर उद्या रिसेप्शन मध्ये. ही आउटफिट स्विचवाली रील तर आम्हाला कंप्लीट करायचीच होती आणि ती छान शूट केली. त्यानंतर मग इकडे सुरू होते एका साईडनी फेरे आणि सगळी मस्त घरी वेलकम पण होतं आणि मग आम्ही थांबलो होतो नवरदेव नवरीला सोबत घरी घेऊन जायला. आणि हो आमच्या फॅमिलीमध्ये नवीन मेंबर ॲड झाला आहे आणि हे दोघंही छान कपलला तुम्ही तुमच्या ब्लेसिंग्स द्या आणि भरपूर सारं प्रेम द्या. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की तुम्हाला छान ब्राईडचं वेलकम सुद्धा बघायला मिळणार आहे. तिला आवडत नाही अजिबात गोड. तिला आवडत नाही अजिबात गोड. हा प्राजक्ता के संग बिताऊंगा जिंदगी का हर मोड़. बापरे. सो गाईज अशा प्रकारे हे लग्न पार पडलं आणि ब्राईडची एंट्री सुद्धा खूप सुंदर झाली आणि मी
खूप ट्राय केलं म्हणजे अशा छान मेमरीज कलेक्ट करायचं, छान शूट करायचं. पण येस, तुम्हाला अजून एक व्लॉग बघायला मिळणार आहे. त्यामध्ये मी तुम्हाला दाखवणार छान सत्यनारायणची पूजा आणि उखाणे. तर बापरे, खूप सुंदर सुंदर उखाणे त्या व्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. आणि येस, नेक्स्ट डे आमच्या घरी रिसेप्शनसुद्धा होतं आणि ते रिसेप्शनचे व्लॉगसुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे. सो यासाठी तुम्हाला बस सबस्क्राईब करायचं आहे माझ्या यूट्यूब चॅनलला, लाईक करायचं आहे, कमेंट करायचं आहे. आणि येस, तुम्ही तुमच्या फॅमिली फ्रेंडसोबत हा व्लॉग शेअर करू शकता. सो आपण भेटूया पार्ट 5 मध्ये, म्हणजे डे 5 मध्ये. सो सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय.